शी इज बॉर्न फॉर डहाणूकर्स, गरवारेज अँड आपटेज. पार्टनरने अचानकपणे विचारलं, तुला नरक म्हणजे काय ते माहीत आहे? मी म्हणालो, नाही. सांगू? जरूर. पार्टनर उत्साहाने म्हणाला. एक तरुण देखणी पोरगी, तिच्याबरोबर 2 तरुण. मी मध्येच म्हणालो, म्हणजे हिंदी सिनेमा. एकदम करेक्ट. तर साहजिकच तिघांचं एकमेकांवर तुफान प्रेम. तिला हाही आवडतो आणि तोही. मग पुढे काय? तर तिघांच्याही आत्महत्या. आता तिघही स्वर्गात. इथं कसं शांत वाटतंय. मागं नोकरीचा ससेमिरा नाही, गर्दी नाही, कुणाचा वॉच नाही. आता जगाच्या अंतापर्यंत गप्पा मारायच्या. तिघं गुंग झाले. बोल बोल बोलले. मग एकाने तिचा डावा हात हातात घेतला, दुसऱ्याने उजवा. एकाने डाव्या खांद्यावर मान टेकली, दुसऱ्याने उजव्या खांद्याचा आधार घेतला. आणि मग त्या दोघांना समजले की आता ह्यापुढे समान वाटणी अशक्य आहे आणि इथं दोघीच हवीत. 2 इज कंपनी. पण त्या दोघांपैकी कुणीही स्वतःला काऊड म्हणून घ्यायला तयार होईना. मुलीबद्दल प्रश्नच नव्हता. दुसरा क्राऊड होता. आता दुसरा कोण हे ठरवायला हवं. पण ते काय सोपं होतं? वाटाघाटी सुरू झाल्या. त्याही संपल्या. मग कृती सुरू झाली. असताना मागं सरल्या. ते दोघं एकमेकांना भिडले. जीवघेणे वार करू लागले. आणि मारता मारताच त्यातला एकजण एकाएकी हसू लागला. दुसरा चक्रावून गेला. हसणारा म्हणाला, मला कितीही मार, मी मरणार नाही. तूही मरणार नाहीस. मेल्यावरच आपण इथं आलेलो आहोत. आता आपल्याला मरण आहेच कुठे? मग त्यांचा आवेश ओसरला. नरक म्हणजे काय हे त्यांना एका क्षणात समजलं. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. बोरिवलीच्या गाडीत बसलो आणि हीच कथा वारंवार आठवायला लागली. पार्टनरने पहिल्या भेटीत ऐकवलेली, कोणत्या तरी साहेबाच्या नाटकातली. काय काय वाचतो आणि सांगत सुटतो. बोरिवलीला चल म्हणालो तर आला नाही. आला असता तर हे विचार थांबले असते. तिसरा न जाणं हा नरक. माझ्या घरात हा तिसरा कोण? आई, अरविंद, मनोरंभा की मी खुद्द? मी हसलो. मी बनवलेल्या यादीत मी माझं नाव शेवटी टाकलं. अरविंदने यादी बनवली तर त्या यादीत माझं नाव पहिलं असेल. पाठीला पाठ लावून आलेले आम्ही भाऊ. आता खरं म्हणजे असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? पाठीला पाठ लावून आलो म्हणजे नक्की काय केलं? हे काय आमचं कर्तृत्व? कोणीतरी कुणाच्या पोटी जन्माला येणारच. अरविंदच्या पाठोपाठचा मी. कुणी सांगावं? कदाचित त्या काळी अरविंद नंतर इतक्या झटपट झालेलं दुसरं बाळंतपण माझ्या आईला नकोही झालं असेल. समाधानासाठी किंवा तुलनेसाठी शब्द रचायचे काय, तर पाठीला पाठ लावून. छे, नको नको वाटणारे विचार मनातून हुसकवता न येणं हाही नरकच. खिशातून कागद काढला. वर्तमानपत्राचं ते कात्रण होतं. काल औषधाची बाटली बांधून देताना हाताला लागलं. 8 मजली इमारतीचं चित्र पाहून तो कागद तसाच ठेवला. बाटली दुसऱ्या कागदात बांधून दिली. हा पत्ता शोधायचा.
नव्या हाऊसिंग सोसायटीचा पायाभरणी समारंभ, जाहिरातीतील नेहमीची आश्वासनं, स्टेशनापासून 5 मिनिटाच्या अंतरावर. हीच पहिली थाप. बोरिवली स्टेशनपासून मी 15 मिनिटं चालतोय. जागेचा पत्ता नाही. रस्त्यावर गर्दी मात्र ह्या एवढ्या सकाळी आहे. स्वाभाविक आहे. पहिली कुदळ कोणते तरी पुढारी मारणार आहेत. पत्ता सापडणं ही तशी कठीण बाब नाही. बरीच माणसं चाललेली आहेत. त्या दिशेने आपणही गतिमान व्हायचं. बाबा म्हणायचे, माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही, एकटा राहिला की हरवतो. आम्ही माणसं गर्दीच्या मागे धावतात तर काही माणसांमागे गर्दी धावते. दीनदयाळ दुसऱ्या प्रकारातला. चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीचा हा नक्की कोण? चालक, मालक, प्रमोटर, सेक्रेटरी की सबकुछ? हा शब्द चांगला आहे. ह्या सबकुछ भोवती आज ही गर्दी होती. 6 फूट 2.5 इंच उंची, चेहरा त्या भव्य यष्टीला साजेसा, डोळ्यावर बिन फ्रेमचा चष्मा, त्या काचांना किंचित गुलाबी छटा, नाक पारशासारखं बागदार, नजर जग कच्चं खाल्ल्याप्रमाणे, अंगावर टेरिलिनची पॅन्ट तर तसलाच शर्ट. टिनोपॉलच्या जाहिरातीतील कपडे मळके वाटावेत इतके दोन्ही कपडे शुभ्र. ह्या मंडळींच्या अंगावरचा कपडा इतका स्वच्छ राहतोच कसा? अनेक न सुटलेल्या कोड्यांपैकी एक कोडं. नाहीतर आम्ही. हौसेने पांढरा बुशर्ट शिवायची खोटी. पांढऱ्याची ॲलर्जी असावी त्याप्रमाणे लगेच वाट लागते. काउंटर आणि त्याची बॉर्डर, भिंतीची पिवळी माती, जिन्याचा कठाडा, गळणारं पेन, लोकलची दरवाजाची कडी आणि कधीनवत टॅक्सी केली तर दरवाजाला लावलेलं ग्रीस किती शत्रू असावेत. मातोश्री म्हणतात, धार्जिनं नाही बाबा, दुसरं काय. बड्या बड्यांच्या गाड्या येत होत्या. भारी भारी कपड्यातली माणसं उतरत होती. सगळीच स्वतःवर खुश होती. हेही स्वाभाविक होतं. ते सगळे मालक होणार होते. ह्या अफाट पृथ्वीवरच्या काही स्क्वेअर फूट जागेवर आज त्यांच्या नावाची पाटी लागणार होती. सर्वात मोठं सुख कोणतं? पार्टनर म्हणाला होता. मालकी हक्काची भावना हेच मोठं सुख. टिचभर रुमालापासून पंजाब, सिंध, गुजरात, मराठा पर्यंत तेवढ्यात पळापळ झाली. मी बाजूला झालो. पुढारी आले. मग टाळ्यांचा गजर. फटाफट विजा चमकावीत फोटो. हुकमी हास्याचा फवारा मारीत पुढारी खाली उतरले. कृत्रिम कमरा किल्ली दिल्याप्रमाणे वाकल्या. पुढाऱ्यांचं धोतर नेहमीप्रमाणे लोंबत होतं. ही लोंबणारी लटकणारी धोतरं कोणत्या दुकानात मिळतात हे पुढे होऊन त्यांना विचारावं असा वात्य विचार मनात डोकावून गेला. बावळटपणाचाच अभिमान बाळगणाऱ्या माणसांची मी कीवसुद्धा करू शकत नाही. धोतर चावरीत पुढाऱ्यांनी कुदळ उचलली. पुन्हा फोटो. उद्या वर्तमानपत्रात हा फोटो कसा येईल त्याचं दृश्य आता माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं. एक दिवस त्या फोटोचं कौतुक. परवा त्याच पेपरमध्ये मी कुणाला तरी एनिमा पॉटसुद्धा गुंडाळून देईन. मग टाळ्या मीही वाजवल्या अभावितपणे. मग भाषण, छापील, आखलेलं ठरलेलं. घरं उभी करणारी माणसं राष्ट्र उभं करतात. ह्या वाक्यावर दीनदयाळ पुढाऱ्यांना लाज वाटावी इतकं हुकमी कृत्रिम हसला. मी त्या दोघांना हसलो. आणि त्याच क्षणी डोळ्यासमोर लख्खन वीज चमकली.
थँक्स म्हणत फोटोग्राफर दूर झाला. माझा फोटो कशासाठी? 105तील हे असे माझ्यासारखे हुतात्मे किती असतील? डोळ्यासमोर क्षणभर आलेली अंधेरी दूर झाली. नजर बाजूला वळली आणि नजरबंदी व्हावी तशी तिथेच खिळून राहिली. समोर एक घडवलेली मूर्ती उभी होती. लांब सडक, दाट आणि कुरळे केस, गोरापान वर्ण, उभा चेहरा, काळेभोर डोळे, धारदार नाक आणि एवढीशी जीवनी. चटका लावेल असा बांधा आणि चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास. तिच्याकडे बघत बघत मी नकळत हात जोडले. तिचं माझ्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. मग तो नमस्कार कुणाला? माझं हे असंच होतं. आपोआप हात जोडले जातात. निसर्गाचा, सौंदर्याचा, मोठेपणाचा, कशाचाही हा साक्षात्कार झाला की हात जुळतात. इतका वेळ तिच्याकडे पाहणं बरं नाही. मला माझ्याच नजरेची भीती वाटली. मी इतर माणसांकडे बघायला लागलो. ही माणसं कशी असतील? मोजणं अशक्यच, पण प्रत्येकजण निराळा होता. नाकं वेगळी, डोळे वेगळे, उंची, बांधा, कपडे, केस, दात, होठ, सगळं वेगळं. प्रत्येकाचं स्वतंत्र. तीच बाब बायकांची. मी प्रत्येकीकडे पाहत होतो आणि पुन्हा तिच्याकडे पाहत होतो. अनेक सुंदर होत्या, पण ही निराळीच होती. किती तऱ्हेचं सौंदर्य असू शकतं. सगळेच नमुने सुखदायक होते. डोळ्याचं पारणं फेडणारे होते. आणि तरीही ती निराळी होती. इतकी विविधता कुणी निर्माण केली? 2 डोळे, 2 कान, नाक, होठ, वर्ण, भुवया, गाल, केस अशा मोजक्या अवयवातून हे एवढं प्रचंड निर्माण करता येतं? त्याच्याजवळचे सौंदर्याचे नमुने अद्यापही संपले कसे नाहीत? हिला निर्माण केल्यावर आता त्याच्याजवळ काही उरलं असेल का? मी पुन्हा हात जोडले आणि लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मी भानावर आलो. पुढारी मोटारीत बसले होते. त्या टाळ्या त्यांना होत्या. माझे विचार कुणालाच समजले नव्हते. माणूस किती एकटा असतो हे मला नव्याने जाणवलं. समारंभ संपला. गर्दीत ती हरवली. मी कधीच हरवलो होतो. तिला तिचे व्याप होते. त्यात मी कुठेही नव्हतो. मला खूप व्याप होते, पण तिला पाहिल्यावर सगळाच विसर पडला होता. पार्टनर म्हणतो, पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. ही झुळूकच होती का? होय, पण ती गेली नव्हती. ती माझ्या भोवती फेर धरून होती. स्पर्शाचा गोफ विणत होती. अमाप सुख देत होती. तितक्याच वेदनाही देत होती. मोरपिसाने कधी अंगावर ओरखडा उठतो का? पण तसं घडलं होतं. मी तिला कधी धरून ठेवू शकणार नव्हतो. ती फार बडी होती असावीच. एका क्षणात दिसेनाशी झाली याचा अर्थ मोटारीतून गेली असणार. तिच्यापर्यंत आपले हात कधीच पोचणार नाहीत. केव्हा तरी झोकात पेपरला फोटो आल्याचं पाहावं वाचावं लागेल. मिस सो अँड सो मॅरिड टू. ह्या टू नंतर आपलं नाव नक्कीच नाही. शी इज बॉर्न फॉर डहाणूकर्स, किर्लोस्कर, गरवारेज अँड आपटेज. घरी कुणाशीच बोललो नाही. जेवलोही नाही. अरविंदने कोरड्या आवाजात विचारलं. नाही म्हणालो. कानावर वहिनीचं वाक्य आलं. त्यांना काय कमी आहे? बाहेरून जेवून आले असतील चमचमीत.
मन उदास, बेचैन, सैरभैर. बेचैनी कशाची हे समजलं होतं. त्यामुळे बेचैनी मागचं कारण शोधायचा जास्तीचा मनस्ताप वाचला होता. नाव गाव माहीत नसलेली झुळूक मला छळत होती. काय मजा आहे. आजवर कमी मुली पाहिल्या का? दुकानात तर 5-5 मिनिटांनी एखादी झुळूक येते, पण सगळ्या तेवढ्या पुरत्या. पाटी पुन्हा कोरी व्हायला वेळ लागत नसे. आजची ही ओढ का? जीवघेणी तरफड का? ताणभूक हरपून जावी असं का? ती माझ्यासाठी नाही हे कुठंतरी पटलेलं असताना हा चटका का? या तहानेला काही अर्थ आहे का? शकुंतला सिनेमा पाहून आल्यावर दुष्यंताचा उल्लेख मी पार्टनरजवळ मॅडोबा म्हणून केला होता. राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशाऱ्यावर नाचवण्याची त्याची ताकद. तो एडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा असं म्हणताना मी तुफान हसलो होतो. आज मी मनातल्या मनात दुष्यंताला 10 वेळा सॉरी म्हणून घेतलं. आजूबाजूला असंख्य अप्सरा असल्या तरी शकुंतला एक असते. दुष्यंत भेटणं शक्य नव्हतं. पार्टनर नक्की भेटेल, पण त्याला काय सांगू? नाव गाव माहीत नसलेल्या एका मुलीपायी मला वेड लागायची पाळी आली आहे असं सांगू? पार्टनर मला काय म्हणेल? तू साला भोट आहेस. पार्टनर किंचाळलाच. मी गप्प होतो. पाखरू आपल्याच हातातून निसटल्याप्रमाणे पार्टनर चिडून म्हणाला, एकतर साल्या कार्तिक स्वामीसारखा राहतोस, इकडे तिकडे बघत नाहीस आणि कधी नव्हते एक बया मनात भरली तर तिला तशीच सोडलीस. मग काय करायला हवं होतं? कमीत कमी नाव विचारायचं आणि चप्पल खायची. हेच तुला साल्या समजत नाही. एवढा मोठा समारंभ असला की आपण होऊन ओळख करून घेणं ह्यालाच मॅनर्स म्हणतात. मला तसं आयुष्यात जमणार नाही. मग गनिमी कावा करायचा? कसा? दीनदयाळ तिथं होता ना? होता. त्याला सांगायचं सगळ्या मेंबर्सना सेल्फ इंट्रोडक्शन करून द्यायला सांग, म्हणजे एकमेकात ओळखी होतील. आता एकत्र राहायचं म्हणजे? पार्टनर मी स्वतः मेंबर नसताना गेलो होतो. तुम्ही कोण असं त्याने मलाच विचारलं असतं तर? पार्टनर शांतपणे म्हणाला, सांगायचं मी जोशांचा भाचा. जोशी कोण? अरे एवढ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीत 4-5 जोशी सहज असणार. खरं? जोशी कुठंही असतात. जोशीचा भाचा असं सांगून मी तर साल्या आत्तापर्यंत रेशन कार्डपासून रेल्वे, नाटक, सिनेमा, ST, RTO सगळी कामं रांगेत उभं न राहता केली आहेत. मी पार्टनरकडे नुसता पाहत राहिलो. माझ्या पाठीवर थाप मारीत तो म्हणाला, अरे बेवकूफ, फार कशाला? त्या पोरीचंच नाव कदाचित जोशी असेल. मी निषेधाने मान हलवली. ती तर साक्षात परी. तिला हे सर्वत्र गवतासारखं पसरलेलं जोशी हे आडनाव? ओ नो, नेवर. जोशी आडनाव लावण्यासाठी तिचा जन्म झालेला नाही. मग माझं आडनाव तरी तिला शोभेल का? मी अगदी अकारण स्वतःला हा प्रश्न विचारला. त्यात काय अर्थ होता? शी इज ब्रॉन फॉर गरवारेज, आपटेज आणि किर्लोस्कर. प्रिस्क्रिप्शन विसरले. सॉरी. मग देता येणार नाही. तो एल ड्रग्ज आहे. अहो पण माझी आई हे औषध गेली 5 वर्ष घेते आहे. असेल. आमचं नेहमीचं दुकान बंद आहे म्हणून.
आय एम सॉरी. एवढं झाल्यावर मी वर पाहिलं आणि मी पाहतच राहिलो. ती आणि ह्या केमिस्टच्या दुकानात इतकं चांगलं घडू शकतं? मी पाहतच राहिलो. तोपर्यंत ती जायला निघाली. मला काही सुचेना. ती थांबायला हवी होती. पण कशी आणि का थांबणार? तेवढ्यात पार्टनर कानाशी किंचाळला. भोट चाला, नुसता पाहतोत काय? मी पटकन पुढे झालो. सामंतांना म्हणालो, सामंत, मी त्यांना ओळखतो. त्यांना औषध द्या.